मित्र हो, गीता म्हटली की आपल्याला सर्वात प्रथम लक्षात येते ती भगवद्गीता. परंतु तुम्हाला माहीत आहे का की भगवद्गीता ही एकच गीता नसून अशा विविध गीता महाभारतामध्ये आहेत. महाभारतातील मोक्षपर्वातील काही प्रकरणांना पिंगल गीता, शंपाक गीता, बोध्य गीता, हरित गीता, पराशर गीता, हंस गीता अशी नावे दिलेली आहेत. तर अश्वमेध पर्वातील अनुगीतेच्या एका भागास ब्राह्मण गीता असे विशिष्ट नाव दिले आहे. याशिवाय अवधूत गीता, अष्टावक्र गीता, ईश्वर गीता, उत्तर गीता, कपिल गीता, गणेश गीता, देवी गीता, पांडव गीता, ब्रह्मगीता, भिक्षुगीता, यमगीता, रामगीता, व्यासगीता, शिवगीता, सूतगीता, सूर्यगीता अशा अनेक गीता प्रसिद्ध आहेत. यातील काही स्वतंत्ररित्या निरूपिलेले आहेत, तर बाकीच्या निरनिराळ्या पुराणातून आलेल्या आहेत. तथापि त्यातील प्रतिपादन बहुतेक भगवद्गीतेवरूनच घेतलेले असल्यामुळे त्यात काही वेगळेपणा नाही. म्हणून मागाहून आलेल्या ह्या गीता विशेष प्रचलित झाल्या नाहीत.